जुहू चौपाटीवर अजूनही कचऱ्याचं साम्राज्य तसंच पाहायला मिळते। 4 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे। लोकशाही मराठीनं सलग चौथ्या दिवशी रियालिटी चेक केलाय। मुंबईतील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेली जुहू चौपाटी गेल्या 4 दिवसांपासून प्लास्टिकच्या कचऱ्याच्या विळख्यात अडकली आहे। लोकशाही मराठीनं सलग 4 दिवस या गंभीर समस्येचा ग्राउंड रिपोर्ट दाखवून पालिका प्रशासनाचे वाभाडे काढलेत। आज या मोहिमेचा चौथा दिवस असून मुंबई महानगरपालिकेची उदासीनता आणि ढिसाळ कारभार उघडा पडलाय। गेल्या 3 ते 4 दिवसात समुद्रानं टनवारी प्लास्टिकचा आणि इतर कचरा जुहू चौपाटीवर फेकलाय। सद्यस्थितीत जुहू किनाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। आज चौथ्या दिवशी काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। 3 दिवसापासून जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याच्या साम्राज्याचा रियालिटी चेक लोकशाही मराठी करत आहे। आजचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशी काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही पोहोचलेलो आहोत। आज आपण पाहतोय की तशाच पद्धतीचा कचऱ्याचं साम्राज्य संपूर्ण जुहू चौपाटी परिसरामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहिलं तर मागच्या 3 दिवसामध्ये ज्यावेळी लोकशाही मराठीनं या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, निश्चितच त्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि या ठिकाणी जे युद्ध पातळीवरती काम सुरू जे आहे ते पालिका प्रशासनानं केलेलं पाहायला मिळालं। पण मात्र त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की पुन्हा एकदा पालिका प्रशासनाकडनं या ठिकाणी कोणत्याही पद्धतीत कर्मचाऱ्यांमध्ये वाढ किंवा मग जी यंत्रणा जास्तीत जास्त वाढवण्याचा दावा केला गेला होता त्या पद्धतीची यंत्रणा देखील आता आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये। पण मात्र आज देखील सकाळी आपण पाहतोय की पालिका प्रशासनाचे कर्मचारी हे कमीच पाहायला मिळतात। सोबतच दूरवर जर आपण पाहिलं तर 7 ते 8 किलोमीटर संपूर्ण जुहू चौपाटीचा हा सगळा परिसर आहे आणि सगळीकडे जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीत 2 ते 3 फूट खाली हा कचरा फसलेला आहे। खरं तर लोकशाही मराठीच्या माध्यमातून या सगळ्या समस्येचा सातत्याने पाठपुरावा जो आहे तो केला जात आहे। आज देखील चौथ्या दिवशी तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स जो आहे तो सर्वसामान्य भरत असतात आणि त्याच्या बदल्यात आपण पाहतोय की काय या सर्वसामान्यांना दिला जातोय। मोकळा श्वास मिळावा यासाठी या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते जुहू चौपाटीवरती येतात, पण त्यांना देखील मोकळा श्वास आज घेता येत नाहीये। खरं तर आपण पाहिलं तर महापालिका प्रशासन जुहू चौपाटीचा या सगळ्याच परिसरातला प्लास्टिकचा जो कचरा आहे हा मुक्त करण्यासाठी वेगवान पावले उचलणार का याकडे संपूर्ण मुंबईचं लक्ष लागलेलं आहे। पण लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच परिस्थितीचा आढावा सातत्यानं घेत आहे। जोपर्यंत हा कचरा या सगळ्या जुहू चौपाटी असेल किंवा मग मुंबईच्या इतर चौपाट्यावरना काढला जात नाही तोपर्यंत लोकशाही मराठीची या सगळ्याच परिस्थितीवरती करडी नजर असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठीनं सलग 4 दिवस आवाज उठवून देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेला अद्याप जाग आलेली नाहीये। आज चौथ्या दिवशीही प्रशासनाचं अपयश स्पष्टपणे समोर आले। इतक्या मोठ्या प्रमाणावर साचलेला कचरा उपसण्यासाठी पालिकेकडे पुरेशी आधुनिक यंत्रणाच उपलब्ध नाहीये। एवढ्या मोठ्या चौपाटीची स्वच्छता करण्यासाठी महानगरपालिकेने अत्यंत कमी सफाई कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी तैनात केले, तर 4 दिवसांनंतरही अतिरिक्त मनुष्यबळ का वाढवण्यात आला नाही हा खरं तर महत्त्वाचा सवाल आहे। आता तुम्ही पाहता इथं गटारातलं पाणी येत आहे, तरी सुद्धा आम्ही जिथं मिळेल तिथं स्वच्छ जागा मिळेल तिथं आम्ही हे बघून इथं आम्ही ही योजना केलेली आहे। आमच्याकडे रोज 200 माणसं असतात। आता बरेचसे माणसं परत गेलेले आहेत। योगासाठी काही लिमिटेड माणसं असतात, परंतु या लोकांना या दुर्गंधीचा त्रास होतोय आणि अजूनही तिकडे पाहाल तर अजून पहाड बनलेला आहे, डोंगर पाहायला मिळतो। तिथं डोंगर रचलेला आहे। तो कचरा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत काही होणार नाही। तुम्हाला या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी अजूनही आपली मनुष्यबळ वाढवावेत, यंत्रणा वाढवावी, जे अजून वाढवलेलं नाही। सगळे नेते मंडळी येऊन बघतायत, परंतु ठोस निर्णय व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे। कचरा उठा लेना चाहिए। कपड़े भी कितने गंदे आए हैं और ये कचरा नहीं उठेगा तो लाइफ टाइम कचरा आता रहेगा और जाता रहेगा, आता रहेगा, जाता, और कभी भी बीच क्लीन नहीं दिखेगा, कभी नहीं दिखेगा। तो अभी जो समय है और वो कचरा उठा के डंपिंग हो जाएगा तो ही बीच अपना अच्छा लगेगा लाइफ टाइम। मैं जुहू बीच पर करीबन रहते हुए मुझे 20 साल हो गए हैं और 20 साल से मैं जुहू बीच पर वॉक करती हूँ और 10 साल से हमारा एरोबिक्स चालू हुआ। उसके पहले की दशा यही थी जो अभी आप देख रहे हो।
लेकिन हमारा जूहू बीच, हमारा एरोबिक यहाँ पे आने के बाद में जूहू बीच इतना नीट एंड क्लीन रहने लगा, क्योंकि हमारे सभी से संपर्क रहने लगा, सभी बड़े बड़े नेता भी आने लगे और बीच हमारा क्लीन रहने लगा। लेकिन फर्स्ट टाइम ऐसा हमने देखा है कि इतना गंदा बीच बीएमसी वाली कुछ नहीं कर रही है। कहते हैं ना, प्रकृति जो लेती है वही हमें देती है, तो थोड़ा अवेयरनेस हमें मनुष्य को भी लेना है। बीएमसी वाले तो करेंगे ही करेंगे, हमने लेटर डाला, उषा जी ने सबने मिलके सबने साइन करके लेटर, लेकिन हमें भी सबको अवेयरनेस रह के इस चीज को ध्यान में देके काम करना चाहिए। पहिल्या प्रथम मी आपला आभार व्यक्त करतो लोकशाही चॅनलचे की तुम्ही हा मुद्दा लावून धरला। आम्ही वर्षानुवर्षापासून येतो, जवळजवळ आज 35-40 वर्षापासून मी याचा मी डेली येणारा रेग्युलर आहे, मी रेग्युलर चालायला येतो, व्यायाम करता येतो आमचे। पण हे आता बघतो ना मी, हा कचऱ्याचं प्रमाण वाढलंय, ह्याच्या संदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांना फोटोज पाठवले, पण त्यांचं म्हणणं काय आहे की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहेत। आता एवढा मोठा किनारा हा जवळजवळ 3.5-4 किलोमीटरचा रेंज आहे आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, आता यंत्र तिकडे एक चालू आहे, इकडे एक चालू आहे, तिथे 2 यंत्र आहेत आणि त्याच्यावरती स्टाफ नाही, तोच ड्रायव्हर, तोच ऑपरेटर। मी संबंधित अधिकाऱ्यांशी मागे बोललो होतो, त्यांनी पण हेच सांगितलं की काय करणार आम्ही। आणि मुळात आता महापालिकेने काय केलंय की ते ट्राय प्रायोरिटी पूर्वी जे अग्रीमेंट होतं ना ते कॅन्सल केलं आणि आपल्याकडे घेतलं, असं झालंय। त्यामुळे आता त्यांच्याकडे मुळात तो प्रत्येक कार्यक्रमाला यांच्याकडे हाच विषय, आमच्याकडे मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही। तर लोकशाही मराठीनं सलग 4 दिवस दाखवलेल्या या वास्तवानंतर आता तरी पालिका प्रशासनाला जाग येणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। जुहू चौपाटी हे केवळ पर्यटनाचं केंद्र नसून मुंबईची शान आहे, त्यामुळे पालिकेनं नोकरशाही बाजूला ठेवून तातडीनं कृती करणं आणि मुंबईकरांना स्वच्छ किनारा मिळवून देणं अत्यंत गरजेचं आहे। दरम्यान या संदर्भात लोकशाही मराठीनं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी बातचीत केली आहे, त्यावेळी त्या काय म्हणाल्यात ऐकूयात। जुहू चौपाटीच्या बाबतीतला मी आढावा घेतलाय सर्व। त्या ठिकाणी आमची पूर्ण मुंबई महानगरपालिकेचे जे क्लिनिंग कर्मचारी आहेत त्या ठिकाणी काम करतात। एक लक्षात घ्या वस्तुस्थिती, समुद्राच्या 200-300 किलोमीटर आतमध्ये जहाज असतात, त्यांच्यातून पण टाकलेला सगळा कचरा असतो, तो एक भराव असतो। आणि मुंबईकर म्हणजे समुद्राच्या किनारी फिरायला येणारे लोक, तर अशा पद्धतीने तो सगळा कचरा जो आहे तो लाटांच्या माध्यमातून पूर्ण समुद्राच्या टोकावर एका बाजूला टाकला जातो आणि तो साफ करण्याचं काम जे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी टीम सारखी कार्यरत असते। पण हा कचरा एक दिवसाचा नाही, एव्हरीडे, प्रत्येक दिवशी हा समुद्राच्या पोटातून बाहेर किनाऱ्यावरती टाकला जातो। तर ह्याच्यावरती आमचं पूर्ण लक्ष आहे। मी याच्या बाबतीत संपूर्ण माहिती पण घेते आणि तो सगळा कचरा त्या ठिकाणी साफ करण्याचं युद्ध पातळीवरती काम आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे। कर्मचारी अपुरे आहेत हे मान्य करावं लागेल, कर्मचाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढवावी लागेल। किनारपट्टी खूपच मोठ्या लांबीची आहे, परंतु कचरा हा रोजचाच आहे तिकडे येणाऱ्या लाटांबरोबर आणि कर्मचाऱ्यांची संख्या तिथे वाढावी या पद्धतीचे जे निर्देश आहे ते मी प्रशासनाला देतेच आहे, कालही सांगितलेलं आहे, आजही पुन्हा सांगणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।